नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्यासाठी आनंदी जीवनाचे मार्ग। आपण या अगोदर बऱ्याचशा ज्या आनंदामध्ये विरजन घालणाऱ्या समस्या किंवा आनंदाला अडथळा निर्माण करणाऱ्या समस्या आहेत याचा बऱ्यापैकी अभ्यास केला। आता आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत। तो टॉपिक असा आहे की कोणत्या सवयी व्यक्तीने केल्या नाही पाहिजेत ज्यामुळे त्याच्या आनंदात अडथळा निर्माण होतो। तर ह्या वाईट सवयी तुम्ही आजच सोडून द्या। त्यामधली पहिली सवय म्हणजे खोटे बोलणे। आता खोटे बोलणे ही बऱ्याच लोकांची सवय असते, परंतु तुम्हाला माहित नसेल की तुम्ही एक वेळेस प्रयोग करून बघा। एक खोटं बोललं की ते झाकण्यासाठी पुन्हा 10 वेळेस खोटं बोलावं लागतं। त्यामुळं खोटे बोलणे ही सवय स्वतःसाठी तर घातक आहेच, पण ती इतरांसाठी सुद्धा घातक आहे। त्यामुळे ही सवय आजच सोडून द्या। दुसरी जी सवय आहे द्वेष। एखाद्याचा विनाकारण व्यक्ती द्वेष करतो, मनात राग असतो। दुसरी गोष्ट म्हणजे तो विचार करतो कधी कधी की त्यानं माझं असं केलं होतं, त्यानं माझं असं नुकसान केलं होतं आणि मीही त्याचं अशा पद्धतीनं नुकसान करीन। हा जो मनातील द्वेष आहे तो द्वेष तुम्ही काढून टाका। ही वाईट सवय सोडून द्या। तिसरी गोष्ट आहे व्यसन। व्यसनानं जगातील आपल्या देशातील हजारो कुटुंब उद्ध्वस्त केलेले आहेत। म्हणून ज्या लोकांना व्यसन आहे त्याला सुख कधीही प्राप्त होत नाही। कारण व्यसनामध्ये एक तर पैसा जातो, कुटुंबाचा आनंद जातो। त्यामुळं जे काही व्यसन असेल ते व्यसन कुठलंही असो ते आजच सोडून द्या। ही एक वाईट सवय आहे आणि ती सोडल्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल। त्यानंतर फसवणे। आता बरेचसे लोक काय करतात की मी जे काय केलंय किंवा मी याला फसवलंय ते याला समजलं नाही, परंतु असं नसतं मित्रांनो। तो जगाचा जो करता धरता आहे त्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळतात। निसर्ग हा एक गूढ आहे, त्यामुळं फसवलेली जी गोष्ट असते त्या अनुषंगानं तोच व्यक्ती स्वतः कधी ना कधी फसला जातो। म्हणून फसवणे ही वाईट सवय आजच सोडून द्या। त्याच्यानंतर जे आहे टीका करणे। आता पहा, बऱ्याच व्यक्तींना इतरांवर टीका केल्याशिवाय समाधानच भेटत नाही। परंतु खरं सांगू का मित्रांनो, इतरांबद्दल बोलणे किंवा इतरांवर टीका करणे हा चांगला गुणधर्मच नाहीये। यामुळं जर आज तुम्ही एका व्यक्तीवर टीका केली, दुसऱ्यावर केली, तिसऱ्यावर केली, कधी कधी काय होतं ते व्यक्ती एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांच्या चर्चा झाल्यानंतर हा व्यक्ती अशा पद्धतीची टीका करतो, अशा पद्धतीचं बोललं जातं आणि त्यामुळं त्याचं नुकसान होतं आणि त्याच्यातून त्याच्या स्वभावातून किंवा त्याचा जो आनंद आहे तो नाहीसा होतो। म्हणून टीका करणे हे टाळाच। जर तुम्हाला काही चांगलं सांगता आलं तर सांगा, पण टीका करू नका। त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे अहंकार, मीपणा। पहा, बऱ्याच लोकांना सवय असते हे मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर झालं नसतं, पण तसं काही नाहीये। हा निसर्ग आहे, तो चालत आहे, तो नियंत्रण करीत आहे आणि सर्व गोष्टी हा ठरल्याप्रमाणे होतात। व्यक्तीच्या स्वभावातून, प्रामाणिकपणातून त्याला सुख मिळतं। म्हणून जो मी केलं अहंकारी जी प्रवृत्ती आहे ती आजच सोडून द्या। हा अहंकार तुम्हाला तुमचा आनंद मिळू देणार नाही। म्हणून जर आनंद मिळवायचा असेल तर अहंकारी प्रवृत्ती सोडून द्या। त्याच्यानंतर जो आहे स्वार्थ। पहा, स्वार्थ ही अशी गोष्ट आहे की तुमच्यापाशी छोटा मोठा स्वार्थ असणं आवश्यक आहे, पण एखाद्याचं कायमचं नुकसान करेल अशा प्रकारचा स्वार्थ असू नये। स्वार्थ कशासाठी असावा की आपल्या जीवनात काही गोष्टी, आपल्या मुलाबाळांबद्दलच्या गोष्टी ह्या जर चांगल्या होत असतील
तर थोडाफार स्वार्थ करणं ठीक आहे, तो अर्थाजन आहे. परंतु एखाद्या स्वार्थामुळे इतर अनेक लोकांचे नुकसान जर होत असतील तर असा स्वार्थ आजच सोडून द्या. ही एक वाईट सवय आहे, ही आनंदी जीवनाला अडथळा निर्माण करते. त्याच्यानंतर आहे अनावश्यक खर्च. आता बऱ्याच लोकांना मी सांगत आलोय, कारण हे माझं उदाहरण आहे. माणसाचं व्यक्तीचं ज्या उत्पन्न कमी आहे आणि त्याचा जर खर्च वाढत गेला तर त्याला दुःख निर्माण होतं. म्हणून आपलं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ ठेवा. खर्च कमी करा, खर्चाची सवय लावून घेऊ नका आणि तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च करा, तरच तुम्हाला आनंद मिळेल. त्याच्यानंतर जी आहे, त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वेळेवर न झोपणे आणि वेळेवर न उठणे. बऱ्याच लोकांना जे मेट्रोपॉलिटन सिटी पाहतो, शहरं पाहतो, याच्यात लोकांना सवय असते उगीच रात्रभर जागतात. मग कधीतरी सकाळी 2-3 वाजता झोपायचं आणि सकाळी 10-11 वाजेपर्यंत पुन्हा अंथरुणावर. अशा पद्धतीची जी सवय ती सोडून द्या, कारण झोप आणि जागरण यामुळे बऱ्याचशा व्याधी निर्माण होतात आणि आपल्या सुखी जीवनात अडथळा निर्माण होतो. म्हणून या वाईट सवय आजच सोडून द्या. हा महत्वाचा गोष्ट आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. तर आनंदी जीवन जगण्यासाठी या वाईट सवय असणे ही आनंदी जीवनात अडथळा ठरते. म्हणून ह्या सवय आजच सोडून द्या. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.